नाशकामध्ये राजाश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत। नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे। मुख्यमंत्र्यांनी नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलंय, तर गुन्हेगारांवर कारवाईसाठी आयुक्तांना फ्री हँड दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, विक्रांत, जवळपास 8 दिवसांच्या पूर्वी नाशिक शहरातलं चित्र वेगळं होतं आणि 8 दिवसानंतरचं चित्र वेगळं आहे। मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली होती। नाशिकमध्ये एका दिवसाला 3-3 खुनाच्या घटना घडत होत्या। अशा स्वरूपाची एक संपूर्ण शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि अशा सगळ्या काळामध्ये नाशिक शहरातले लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झालेले होते। पोलीस आयुक्तांकडे, थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी धाव घेतलेली होती आणि या सगळ्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांना फ्री हँड देत कारवाईबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या 8 दिवसांमध्ये राजकीय जे गुन्हेगार आहेत त्यांना रडारवर नाशिक पोलिसांनी घेतलेलं आहे आणि त्यानंतरचे जे रील्स आहे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये थेट गुन्हेगारच असं म्हणताना दिसून येत आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा स्वरूपाचं एक चित्र नाशिकच्या समाज माध्यमांवर दिसू लागलेलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर रिपाईचे प्रकाश लोंढे आणि त्यांचे पुत्र दीपक लोंढे यांना सुरुवातीच्या काळामध्ये अटक करण्यात आलेली होती। सातपूर येथील गोळीबार प्रकरण होतं, त्यामध्ये भूषण लोंढे हे फरार आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे मामा राजवाडे यांना कालच्या दिवशी अटक करण्यात आलेली होती। त्यांच्यावर देखील एका सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा सहकारी असलेला अजय बागुल हा मात्र अद्यापही फरार आहे। आणि दुसरीकडे होर्डिंगच्या माध्यमातून दहशत शहरामध्ये निर्माण करण्याचा ज्या नेत्यांनी प्रयत्न केला, असे विक्रम आगरे असतील, योगेश शेवरे असतील, पवन पवार असतील, यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे नेते मात्र अद्यापही फरार आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाशिक शहर पोलिसांकडनं ज्यांचा राजाश्रय असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना या सगळ्या दरम्यान हिटलिस्टवर ठेवण्यात आल्याचं दिसून येतंय आणि त्या सगळ्या अनुषंगाने जोरदार कारवाई सुरू आहे। आणि त्याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिककरांनी देखील पोलिसांच्या या संपूर्ण भूमिकेचं स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या अनुषंगाने भविष्यात आणखी काय कारवाई होते याचे तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण दिले।